काय सांगाल आज आपण सर्वोदय पतपिढी या संस्थेकडे आलात, काय आपल्या मागण्यात आणि त्यांच्याकडनं काय उत्तरे मिळत आहेत? ॲक्च्युली मी जवळजवळ 15 वर्षापासून पैसे भरतोय। मी सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मी जेवढा जमेल तेवढा पैसा काढून इथे टाकतोय। माझे 75 लाख रुपये जमा आहेत इथे आणि मी 1 वर्षापासून इथे येतोय। पैसे द्या, मला गरज आहे। मला ॲक्च्युली पैशाची गरज होती, कारण घर घ्यायचं होतं मला आणि त्यासाठी मी त्यांना सांगतोय की आम्हाला पैसे द्या, मात्र ते पैसेच देत नाही आहेत। काही ना काही कारण सांगतात ते आम्हाला, सांगतात की आज उद्या या, परवा या, असं करत जवळजवळ 1 वर्ष आलं, मात्र एकही रुपया दिला नाही। आणि आम्ही ॲक्च्युली 75 लाख इथे दिले, कारण आमचे रिलेटिव्स म्हणजे माझं नाव संदीप कदम आहे आणि माझेच रिलेटिव्ज आहेत मुरली कदम, जे इथले सदस्य आहेत, इथले एक मोठे अध्यक्ष आहेत। ते एवढे असूनसुद्धा त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि त्यांच्याकडे आम्ही जातो तर आम्हाला ते सांगतात की मी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही आणि आम्हाला बोलून पण देत नाही। आम्हाला सारखे सांगतात की मला हार्ट अटॅक आला आहे, मला हे झालं आहे, मला ते झालं आहे। इथे आमची अवस्था काय झाली त्यांना जरासुद्धा पर्वा नाही आहे, अडकलेले आहेत, आम्ही काहीच करू शकत नाही आहे। तेव्हापासून आपण येत आहे संस्थेकडनं आणि आपल्या संस्थेकडनं जे वारंवार उत्तर मिळतं आहे याच्यावरती आपण काही पोलीस स्टेशनला अर्ज किंवा स्थानिक पदाधिकारी नेते मंडळीची कोणाची चर्चा झाली आहे का? नाही, तशी चर्चा तर नाही झाली, मात्र काही लोकांनी इथे ट्राय केलेला, मात्र तिथे पोलिसांनी पण त्यांना सांगितलं की जास्त लोकांनी आलं तर काहीतरी होईल, तर त्यामुळे आम्ही आज अर्ज करणार आहोत त्या बाबतीत। साधारणतः एका व्यक्तीचे म्हणजे तुमचेच साधारणतः किती पैसे या पतपिढीमध्ये? माझे 75 लाख आहेत आणि इथे जवळजवळ असे लाखो करोडो रुपयेवाले खूप जण आहेत ज्यांचे पैसे पडलेले आहेत आणि ह्यांच्याकडे द्यायला 5,000पेक्षा जास्त देत नाही आणि मला तर 5,000 पण नाही मिळाले। काही लोक एकदम रडून पार हे जातात, त्यांना 5,000 दिले तर देतात, नाही तर हकलवून देतात, काहीतरी खोटी उत्तर देतात आणि असंच चाललेलं आहे। यापुढची आपली भूमिका काय असेल? वारंवार असे उत्तर आपल्याला मिळतात, यापुढे आपली काय भूमिका असेल? मला न्याय मिळावा, काहीतरी आमच्यासाठी कुणीतरी करावं अशी इच्छा आहे की ही आमची जे बोलणं आहे हे आमचं लांबपर्यंत जावं आणि पटकन यांनी आमचे जे पण पैसे घेतलेले आहेत, जे पण आहे ते आम्हाला रिटर्न करावे लवकर। अजून कुठल्या जेवढं पण पगारचं सेव्हिंग करतोय की जेणेकरून आम्हाला पुढच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल, पण आता खरी उपयोग आहे। माझे वडील आज ॲडमिट आहे पुण्यामध्ये, त्यांच्या उपचारासाठी पण माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, तर आम्ही त्यांना फोन करतोय वारंवार, ते फोन उचलत नाही, नंबर लागत नाही। कधी इथं आले तर ते बोलतात उद्या या, 15 दिवसांनी या, अशा तारखांवर तारीख देऊन आमच्या आज आता कितवा महिना, माझे 30 लाख आहे साधारण इथे। नातेवाईकांच्या घरी पण इतके वाद चाललेत, मुलगा आईला मारतोय, काय वाद चालले, जर त्यांचा जीव गेला तर काय करू आम्ही? या परिस्थितीत कोण याला जबाबदार आहे? आपण साधारणतः किती दिवसापासून इथे येत आहे आणि आपल्याला काय उत्तर? साधारण आम्ही फेब्रुवारी 2ऱ्या महिन्यापासून इथे येतोय। वारंवार आम्हाला ऑफिसची कामं टाळून तिथे सुट्ट्या घेऊन इथे यायला लागते, तिथे सुद्धा आम्हाला त्रास होतोय इतक्या लांबून यायला। माझ्या 5 लाख आहे, 5 लाख परत आहे, पण आम्ही येतो इकडे पहिलं तर सांगायची म्हणजे उद्या देणार, परवा देणार, 2 महिन्यानंतर देणार, 3 महिन्यानंतर। आता काय करतो सांगितलं, 1 दिवस त्यांनी मीटिंग ठेवला होता, आता 6 महिन्यानंतर देणार। आज 6 महिने तर जाऊन द्या, 1 वर्ष झाला, आपल्याला एक पैसे नाही भेटला। आता त्याच्यासाठी काय, आणि ते फोन पण नाही उचलत आणि फोन करून सांगणार काय की मी तुमचे पैसे देतो 4 दिवसांनी आणि त्याच्यानंतर काहीच त्याच्या जबाब नाही येतात। काय करायचं सांगा? आमच्या नवऱ्याचे भांडण होतात तर सांगतात कशाला इकडे जाऊन पैसे ठेवला। फोनवरती कोणाशी बोलता? मी बाबा तुम्ही सांगितलं माने साहेबला हे सांगताय की बाबा आमचा फोन तरी उचला आणि आम्हाला पैसे तरी द्या, काहीतरी काय द्या, थोडाफार तर द्या। बोलायचं होतं इथे ॲक्च्युली ना बोर्डावरती कितीतरी अध्यक्षांची नावं लिहिलेली आहेत, त्यातला एकही व्यक्ती इथे नाही आहे। एक माणूस ठेवलेला आहे माळी नावाचा, जो ऑलरेडी रिटायर्ड आहे आणि त्याच्याकडे काय पॉवर आहे ते माहीत पण नाही आम्हाला, खरा आहे की खोटा माणूस आहे ते पण माहीत नाही। जी खरी माणसं आहे ती सगळी तिथून पळाली, प्रत्येकजण बोलतोय की मी रिटायर्ड झालोय, मी सोडून दिली आहे, असंच उत्तरं देतात। सिटीजन 75 वय माझं
मला बदलापूरवरून एवढ्या लांब इथपर्यंत यावं लागतं. प्रत्येक वेळेला आले ना देतो म्हणून सांगतात, पैसे देत पण नाही. माझे पण 30 लाख रिटायर झालेले पैसे आहेत सगळे ते तुमचं नाव? ठेवलेले. माझं नाव निर्मला कदम. तुम्ही केव्हापासून इथे येत आहे? 2011 पासून पैसे इथे गुंतवलेले आहेत. मी सर्टिफिकेट पण आणले, मी दाखवू शकते सगळे पुरावे. साधारणतः किती पैसे तुमच्या अडकलेत? माझे 30 लाख म्हणजे 35 लाख अडकले. आणि उत्तर काय मिळत आहेत त्यांच्याकडनं? त्यांच्याकडून देऊ म्हणतात, एवढंच बोलतो. तुमचं याच्यातल्या आधी व्यवस्थापक, सचिव, खजिनदार यांचे कोणाशी कॉन्टॅक्ट आहेत का? नाही, पहिले ते काय सांगायची की मी तुमचे पैसे देतो इतका नाही का. आता मी सांगू नाही शकत का तुमचे पैसे भेटणार. आता खरंच मी सांगू नाही शकत. तुम्हाला हे उत्तरं देऊन देऊन मी थकलो. तो म्हणतो मानेच आहे. ते कोण त्या संस्थेचे? आपल्याला माहिती ना, इकडे बसलेला असतात इतकंच माहिती आहे. जे खरे आहेत ते काही दिसत नाही इथं. हे रिटायर 3 वर्षापूर्वी झालेले माळी आहेत, त्यांना बसवले आता. आणि हे म्हणतात, यांना विचारलं तर हे म्हणतात आम्ही कर्मचारी, आम्ही काय करू शकत नाही. आणि ते ऐका ते अध्यक्ष धुडकू काय म्हणतात, प्रदीप धुडकू पाटील हे ना इथंच गाडव नाका शारदा अपार्टमेंटला राहतात. तिथं आपण जाऊया. अध्यक्ष आहेत ते. आणि मोठे कराडकर आहे ना, ते सातारला जाऊ.